लास्ट लेक्चरला पॉईंट जो झाला होता तो आपण थोडासा इंट्रोडक्टरी पार्ट बघितला होता, दॅट इज मॅक ॲड्रेस. ओके, तर आता मॅक ॲड्रेस म्हणजे काय असतं? मॅक ॲड्रेस म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं की काय असतं. मॅक ॲड्रेसचा फुल फॉर्म आहे मीडिया ॲक्सेस कंट्रोल ॲड्रेस. ओके, तर मॅक ॲड्रेस ह्याला भरपूर नावाने ओळखलं जातं. ओके, जसं की लॅपटॉपमध्ये असेल तर फिजिकल ॲड्रेस किंवा हार्डवेअर ॲड्रेस म्हणतात. मोबाईलमध्ये असेल तर ॲक्च्युअली त्याला मॅक ॲड्रेस म्हणतात. जर राउटर्समध्ये यूज केला किंवा स्विचेसमध्ये यूज केला तर त्याला BIA म्हणतात. ओके, म्हणजे काय, बर्न्ड इन ॲड्रेस. अशी वेगवेगळी मॅक ॲड्रेसची नाव आहेत. तर कालचा एक मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन होता की लॅपटॉपमध्ये मॅक ॲड्रेस किती असतात? तर मल्टिपल मॅक ॲड्रेस असू शकतात. ओके, मॅक ॲड्रेस कोणाला दिला जातो? तर ज्या हार्डवेअर थ्रू आपण नेटवर्कला कनेक्ट होतो तर अशा हार्डवेअरला आपण मॅक ॲड्रेस अलोकेट करतो. ओके, फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, लॅपटॉपचं एक्झाम्पल घ्या. तर इथरनेटसाठी पोर्ट असतो, तिथे मॅक ॲड्रेस असतो. त्याच्यानंतर वायफाय असतं किंवा ब्लूटूथ असतं. अशा हार्डवेअर थ्रू आपण नेटवर्कला कनेक्ट होतो. मग या सगळ्यांना मॅक ॲड्रेस अलोकेट केलेला असतो. आणि अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट, मॅक ॲड्रेस जो काय असतो तो वर्ल्ड वाईड युनिक असतो. ओके, समजा माझा डेलचा लॅपटॉप आहे आणि माझ्या डेलच्या लॅपटॉपमध्ये 3 मॅक ॲड्रेस आहेत. ओके, आणि तुमच्याकडे कोणाकडे पण समजा लिनोवाचा लॅपटॉप आहे, मग तुम्ही काय म्हणणार, डेलच्या लॅपटॉपमध्ये जर समजा मॅक ॲड्रेस जे काय आहेत तो आणि लिनोवामध्ये ते सारखे असू शकतात. तर तसं नसतं. डेल असो, लिनोवा असो, ॲपल असो, कुठलीही कंपनी असो, HP असो, कुठलंही असू दे, तर प्रत्येक कंपोनंटला, प्रत्येक हार्डवेअरला दिलेला मॅक ॲड्रेस हा डिफरंटच असणार. ओके, सारखा मॅक ॲड्रेस नसणार कुठल्याही डिव्हाइसला. त्याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची झाली, ओके, तर मी तुम्हाला सांगतो, आता स्क्रीन शेअर करतो, व्हाईट बोर्ड जरा दिसू देत. ओके, तर मॅक ॲड्रेस जो काय असतो, पहिली आपली जी टर्म आहे दॅट इज मॅक ॲड्रेस. मॅक ॲड्रेस जो काय असतो तो टोटल 48 बिट्सचा असतो. ओके, टोटल मॅक ॲड्रेस असतो 48 बिट्स. ओके, तर आता ह्याच्यामध्ये 48 बिट्समध्ये, ओके, मॅक ॲड्रेस 48 बिट्समध्ये, याच्यामध्ये पण काय होतं, समजा कन्व्हर्जन होतं किंवा डिवायडेशन होतं. आता 48 बिट्समध्ये डिवायडेशन कसं होतं, तर बघा 24 बिट्स, ओके, आणि अजून 24 बिट्स. ओके, असं डिवायडेशन केलं जातं. काय म्हटलं मी, 48 बिट्समध्ये डिवायडेशन कसं केलं जातं, तर इथून 24 बिट्स, ओके, आणि परत इथून इथून 24 बिट्स. ओके, आता या 24 बिट्समध्ये पण याला पण नावं दिलेत त्यांनी. ओके, हे जे पहिले 24 बिट्स असतात, तर एखादा मॅक ॲड्रेस आपण एक्झाम्पल घेऊन इथे बघूया. ओके, समजा एखादा मॅक ॲड्रेस आहे जो आपण लॅपटॉपसाठी कन्सिडर करतो. ओके, समजा असा असेल 34-AB, AB असेल किंवा AB डॅश समजा CD डॅश FE डॅश 49 डॅश 59 336. ओके, असा एक समजा मॅक ॲड्रेस असेल. ओके, तर या मॅक ॲड्रेसमध्ये जे पहिले 4 सेक्शन असतात, इट मीन्स पहिले जे 8 बिट असतात किंवा 8 जे काय पहिले 2 4 आणि 6 जे काही हेक्साडेसिमल नंबर्स असतात. ओके, 3 आहे, 4 आहे, A आहे, B आहे, C आणि D आहे. ओके, तर तुम्हाला मी काल सांगितलं, जो काय मॅक ॲड्रेस असतो तो नेहमी हेक्साडेसिमल नंबर्समध्ये लिहिला जातो. ओके, तर बघा हेक्साडेसिमल नंबरमध्ये आपण मॅक ॲड्रेस लिहिला आहे, दिसतं ना तुम्हाला इथे हेक्साडेसिमल नंबरमध्ये. ओके, हेक्साडेसिमल नंबरमध्ये मॅक ॲड्रेस जेव्हा लिहितो तेव्हा त्या मॅक ॲड्रेसला 2 ग्रुपमध्ये डिवाईड करतात. ओके, पहिला 24 बिट्सचा एक ग्रुप
आणि नंतरच्या 24 बिट्सचा एक ग्रुप. ओके, पहिल्या 24 जे काही बिट्स आहेत किंवा पहिले जे 6 हेक्साडेसिमल नंबर्स आहेत. ओके, आता 24 बिट्स का म्हणतात? हेक्साडेसिमल नंबर आहे, म्हणजे काय, एक हेक्साडेसिमल नंबर म्हणजे किती बाईट्स असतात? दॅट इज 6. म्हणजे बघा 3चे 6 बीट, 6, 12, 14, 6, 6, 6, 2, 12, 6, 3, 18, 24. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये काय असतं, टोटल 24 बिट्स आहेत हे. ओके, आता 24 बिट्स म्हटले की आता त्याच्यामध्ये 24 बिट्स जे काय आहेत पहिले, त्याच्यामध्ये आपण काय करतो, डिवायडेशन करतो. हे जे पहिले 24 बिट्स आहेत त्याला आपण काय म्हणतो, OUI. ओके, आणि हे जे नंतरचे 24 बिट्स आहेत त्याला आपण काय म्हणतो, तर वेंडर स्पेसिफिक. ओके, तर पहिले जे 24 बिट्स आहेत त्याला आपण OUM म्हणतो. OUM म्हणजे काय असतं, ऑर्गनायझेशन्स युनिक आयडेंटिफायर. ओके, आता OUIचा फुल फॉर्म पण मी तुम्हाला इथे लिहून देतो. ओके, OUM म्हणजे काय असतं, ऑर्गनायझेशन्स युनिक आयडेंटिफायर. ओके, मग OUM म्हणजे हे असतं, पहिले जे 24 बिट्स असतात ते OUM म्हणतो आपण त्याला. नंतरचे जे 24 बिट्स आहेत त्याला आपण वेंडर स्पेसिफिक म्हणतो. ओके, हे जे पहिले बिट्स आहेत ते पहिले बिट्स नेहमी कुठलाही मॅक ॲड्रेस असू देत, तर मॅक ॲड्रेसचे पहिले जे 24 बिट्स आहेत, इट मीन्स पहिले जे काय 6 हेक्साडेसिमल नंबर आहेत ते नेहमी युनिक असतात. ओके, आणि वेंडर स्पेसिफिकचे जे काय मॅक ॲड्रेसचे जो काय नंबर असतो तो सेमही असू शकतो. पण या दोघांपासून जो काय नंबर तुम्हाला मिळेल, ओके, या दोघांपासून जो काय तुम्हाला नंबर भेटेल युनिक आणि सेम, तर तो जो नंबर असेल तो तुम्हाला नेहमी वेगळा नंबर भेटेल. वेगळा म्हणजे कसा नंबर भेटेल, तर नेहमी युनिक नंबर भेटेल. ओके, या दोघांपासून जो काही तुम्हाला नंबर भेटेल तो तुमचा नंबर कायम युनिक नंबर असेल. ओके, का, तर हा पहिला जो पार्ट आहे तो प्रत्येकासाठी युनिक आहे. सेकंड जरी सेम असला तरी काही प्रॉब्लेम येत नाही. ओके, तर बघा आता तुम्ही म्हणाल, तुम्हाला मी काल म्हटलं की आता हा युनिक जो काय नंबर असतो किंवा युनिक हेक्साडेसिमल जो काय पहिला नंबर असतो, तो नंबर किंवा पहिले जे काही त्यातले 2, 4, 6 जे काही हेक्साडेसिमल नंबर आहेत किंवा जो युनिक आयडेंटिफायर जो नंबर आहे तो नंबर कोण डिसाईड करतो. ओके, आपल्याकडे एक ऑर्गनायझेशन आहे. बघा, जर समजा लिनोवोचा लॅपटॉप आहे आणि डेलचा लॅपटॉप आहे, या दोघांचा एकमेकांशी काही संबंध नसता आणि नाहीच आहे ऑलरेडी. ओके, मग त्या डेलने ठरवलं असतं की आमचे जे काही मॅक ॲड्रेस आहेत ते आम्ही ठरवू, लिनोवाने ठरवलं असतं आमचे मॅक ॲड्रेस आहेत ते आम्ही ठरवू. तसं झालं असतं की कदाचित असं झालं असतं की दोघांचे पण मॅक ॲड्रेस एका स्पेसिफिक पॉईंटला कधीतरी सेम आले असते. तर असे चान्सेस असते की मॅक ॲड्रेस लिनोवाचा आणि डेलचा सेम आला असता. ओके, पण ह्याच्यामध्ये काय, एक ऑर्गनायझेशन आहे. ठीक आहे, ऑर्गनायझेशनचं नाव आहे IANA. ओके, ही ऑर्गनायझेशन काय करते किंवा ही ऑर्गनायझेशनचे फुल फॉर्म सांगतो तुम्हाला, इंटरनेट असाइन्ड नंबर ऑथॉरिटी. ओके, IANA फुल फॉर्म काय, इंटरनेट असाइन्ड नंबर ऑथॉरिटी. ही जी काय ऑथॉरिटी आहे, ओके, या ऑथॉरिटीचं काम काय असतं, ही ऑथॉरिटी काय करते, जे युनिक आयडेंटिफायर जे नंबर्स आहेत किंवा आपले जे OUI आहेत ते OUI प्रोव्हाइड करण्याचे काम करते प्रत्येक कंपनीला. ओके, आणि ह्याच्यामुळेच ही ऑर्गनायझेशन काय करते, ह्याची काळजी घेते की आपण जे OUI प्रोड्यूस करतोय ते OUI प्रत्येक वेळेस युनिक असला पाहिजे, सेम नसला पाहिजे. ओके, फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, समजा लिनोवो कंपनी आहे. ओके, लिनोवो कंपनीला स्वतःचे लॅपटॉप प्रोड्यूस करायचे.
मग ज्यावेळेस लेनोव्हो कंपनी स्वतःचे लॅपटॉप प्रोड्यूस करते त्यावेळेस ते लॅपटॉप प्रोड्यूस केल्यानंतर त्या लॅपटॉपमध्ये जे तुमचं नेटवर्क इंटरफेस जो काय कार्ड असतो त्या नेटवर्क इंटरफेस कार्डला तुम्हाला मॅक ॲड्रेस अलोकेट करायला लागतो आणि ते मॅक ॲड्रेस जी लेनोव्हो जी कंपनी आहे ती कोणाकडून घेणार तर इंटरनेट असाइन नंबर ऑथॉरिटी जी काय आहे तिच्याकडून मागून घेणार की आम्हाला असं चालू करायचं प्रोडक्शन तर आम्हाला आमच्यासाठी एक मॅक ॲड्रेस युनिक द्या. मग ते काय करणार मॅक ॲड्रेस युनिक देणार म्हणजे काय करणार फॉर एक्झाम्पल असा एक मॅक ॲड्रेस देणार 36 डॅश 36 डॅश AF डॅश समजा AB असा मॅक ॲड्रेस दिला तुम्हाला. ओके जो OUI असतं तेवढंच प्रोव्हाइड करतं. इंटरनेट असाइन जो ऑथॉरिटी जी काय आहे IANA ते काय करतं प्रत्येक कंपनीला OUI प्रोव्हाइड करण्याचं काम करतं. ओके आणि त्याच्यामुळेच ती जी सिस्टम आहे ती कायम युनिक असते कारण त्याची युनिक राहिल्याची काळजी कोण घेतं तर इंटरनेट असाइन नंबर ऑथॉरिटी जी काय ती ही युनिक राहण्याचं काम युनिक ठेवण्याचं काम प्रत्येक मॅक ॲड्रेसला त्याच्याकडे जे काही सगळी रिस्पॉन्सिबिलिटी असते ती IANA कडे असते. ओके आणि या जगातली अशी सगळ्या कंपनीज असतील ॲपल असेल कुठलीही कंपनी जर का असेल तर तुमची जी काय मॅक ॲड्रेस जे काय प्रोव्हाइड करताय ते मॅक ॲड्रेसचा जो OUI असतो तो IANA कडूनच घेतला जातो त्यांच्याकडे. ओके तर हे सगळं झालं मॅक ॲड्रेसच्या रिलेटेड. मॅक ॲड्रेसमध्ये काय काय असतं परत सांगतो 48 बिट्स बेस्ड ॲड्रेस असतो त्याच्यामध्ये 24 बिट्सला OUI म्हणतात 24 बिट्सला वेंडर स्पेसिफिक म्हणतात. वेंडर स्पेसिफिक जो काय असतो तो ती कंपनी डिसाईड करते आणि जो OUI जो काय असतो तो IANA इंटरनेट असाइन नंबर ऑथॉरिटी जी काय असते ती डिसाईड करते. ओके वेंडर स्पेसिफिक हा सेम असू शकतो ॲड्रेस ठीक आहे तर काही प्रॉब्लेम येत नाही सेम असला तरी प्रॉब्लेम काय येत नाही कारण त्याच्या पुढचा जो नंबर असतो किंवा अगोदरचा जो नंबर असतो दॅट इज 24 बिट्स ते युनिक असतात त्याच्यामुळे प्रत्येक मॅक ॲड्रेस हा युनिक निघतो. ओके असा एक सिस्टम असते. मग OUI प्रोव्हाइड करण्याचं प्रत्येक कंपनीकडे OUI प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करतं तर IANA जी काय ऑथॉरिटी आहे किंवा जी काय सिस्टम आहे की जी काय ऑर्गनायझेशन आहे ती हे काम करते. IANA म्हणजे काय असते इंटरनेट असाइन नंबर ऑथॉरिटी. ओके ती ऑथॉरिटी काय करते की प्रत्येकाला एक स्पेसिफिक OUI प्रोव्हाइड करण्याचं काम करते. ओके अजून एक काल मला ही झाली मॅक ॲड्रेसची सगळी कन्सेप्ट. ओके खरं एवढा मोठा पॉईंट नव्हता पण मी तुम्हाला सांगितलं एक्सप्लेन करून ॲक्च्युअलमध्ये मॅक ॲड्रेस म्हणजे काय असतं. ओके तर काल मला कोणीतरी काहीतरी क्वेश्चन विचारलं होतं सांगा कोणीतरी क्वेश्चन विचारलं होतं काल त्याच्याच तूच विचारलं होतास ना. आता तुमच्याकडून क्वेश्चन्स येऊ देत माझी कन्सेप्ट मी क्लिअर केली आहे की काय असतं ते ॲक्च्युअलमध्ये. ओके हां ठीक आहे त्याच्याच विचारा क्वेश्चन काय असेल कोणालाही आता मॅक ॲड्रेस असू दे IP ॲड्रेस असू देत. हां अजून एक गोष्ट मॅक ॲड्रेस चेंज होतो का होतो. आता बघा मॅक ॲड्रेस त्याच्याच एव्हरीवनसाठी तो जो मेसेज आहे ना तो प्रायव्हेट नको टाकू एव्हरीवनसाठी टाक म्हणजे सगळ्यांना समजेल की तू काहीतरी क्वेश्चन विचारलास. ओके तर जो काय जो काय आता ह्याने क्वेश्चन बघा तेजस खेडेकरने क्वेश्चन काय विचारलाय की मॅक ॲड्रेस जो काय आहे तो चेंज होतो काय. ओके तर ऑब्वियस आहे मॅक ॲड्रेस चेंज होऊ शकतो. आता मी तुम्हाला म्हटलं लॅपटॉपचं एक एक्झाम्पल घ्या. लॅपटॉपमध्ये तुमचा जो काय मॅक ॲड्रेस असतो तो कुणाला अलोकेट केलेला असतो तो तुमचे इथरनेट पोर्ट असेल वायफाय असेल ब्लूटूथ असेल. फॉर एक्झाम्पल या सगळ्यांना काय म्हणता तुम्ही इथरनेट पोर्ट तुमचं वायफाय तुमचं ब्लूटूथ या सगळ्याला तुम्ही काय म्हणता तर नेटवर्क इंटरफेस कार्ड म्हणता. ओके हे जे नेटवर्क इंटरफेस कार्ड असतात त्याच्या थ्रू तुम्ही नेटवर्कला कनेक्ट होता. ओके आणि या नेटवर्क इंटरफेस कार्डचा मॅक ॲड्रेस असतो ना की तुमच्या लॅपटॉपचा मॅक ॲड्रेस असतो. लॅपटॉपला तुमचा जो काही डिव्हाइस आहे त्या डिव्हाइसला IP ॲड्रेस अलोकेट केलेला असतो ना की मॅक ॲड्रेस. ओके मॅक ॲड्रेस हा तुमच्या नेटवर्क इंटरफेस कार्डचा ॲड्रेस असतो. ओके त्याच्यामुळे जेवढे नेटवर्क इंटरफेस कार्ड तुमच्या लॅपटॉपमध्ये आहे किंवा तुमच्या डिव्हाइसमध्ये आहेत तेवढे नंबर ऑफ मॅक ॲड्रेस तुमच्या डिव्हाइसमध्ये असणार. ओके तर काय असतं ज्यावेळेस तुम्ही नेटवर्क इंटरफेस कार्ड बदलता फॉर एक्झाम्पल तुमचं ब्लूटूथ मॉड्यूल असेल किंवा वायफाय मॉड्यूल असेल तर समजा एखाद्या कंपनीचं असतं डेल टाकताना काय करणार त्यांच्या कंपनीचं नेटवर्क इंटरफेस कार्ड इन्सर्ट करणार त्यांच्या लॅपटॉपमध्ये समजा त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आला
ओके. प्रॉब्लेम आल्यावर काय करणार तुम्ही, त्याचं सोल्युशन फाइंड करणार, म्हणजे त्याला रिपेअर करून घेणार आणि कार्ड चेंज करणार. मग ज्या वेळेस तुम्ही दुसऱ्या कंपनीचं नेटवर्क इंटरफेस कार्ड जर तुम्ही त्याच्यामध्ये टाकलात किंवा ते कार्ड नेटवर्क इंटरफेस कार्ड बदललं, तर त्या जे तुम्ही इन्सर्ट करणार नेटवर्क इंटरफेस कार्ड, त्याचा पण एक स्पेसिफिक आयडी असणार. इट मीन्स मॅक ॲड्रेस असणार. ओके. त्याच्यामुळे अल्टिमेटली काय झालं, तुमच्या लॅपटॉपचा मॅक ॲड्रेस चेंज झाले. समजलं. मग मॅक ॲड्रेस तुम्ही बदलू शकता. तुम्ही जर नेटवर्क इंटरफेस कार्ड बदललात, जितक्या वेळा कार्ड बदलाल तितक्या वेळा तुमचे मॅक ॲड्रेस चेंज होणार. ओके. मॅक ॲड्रेस आणि आय पी ॲड्रेसमध्ये काय फरक आहे? अरे ह्यूज डिफरन्स आहे. मॅक ॲड्रेसला आपण काय म्हणतो, मॅक ॲड्रेसला आपण फिजिकल ॲड्रेस म्हणतो. काल पण मी सांगितलं. आणि तुम्ही आय पी ॲड्रेसला काय म्हणता की लॉजिकल ॲड्रेस म्हणता. असं काय असतं, फिजिकल ॲड्रेस. आता बघ शीतल तुझं नाव आहे, तू हा तुझा समजा डिव्हाइससाठी म्हणायला गेलात, शीतल राणे हे तुझं नाव आहे ना, तसं डिव्हाइससाठी काय आहे, ते स्वतःचा मॅक ॲड्रेस आहे, म्हणजे काय त्याचं नाव आहे, त्याची फिजिकल आयडेंटिटी आहे. ओके. आणि तुझा घरचा पत्ता, तू राहतेस कुठे, तुझा घरचा पत्ता, या सगळ्या गोष्टी आहेत ते तुझ्या लॉजिकल ॲड्रेस आहे. म्हणजे डिव्हाइससाठी बघायला गेलं तर तो आय पी ॲड्रेस असतो. ओके. तू समजा शीतल तुझं कोणतरी अननोन पर्सन आहे, ते समजा कुठेतरी फॉरेन कंट्रीमध्ये राहते. ओके. आणि त्या फॉरेन कंट्रीमधून त्याला तुझ्यापर्यंत पोहोचायचं आहे, तो फक्त येता येता नाव विचारत आला तो पोहोचणार आहे का, नाही पोहोचणार. तुझ्या घरचा जर ॲड्रेस असेल तर तो तिथपर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे काय, फिजिकल ॲड्रेस हा कुठेतरी सोर्स टू डेस्टिनेशनपर्यंत पोहोचण्यासाठी यूज होतो. तू फक्त एक युनिक आयडेंटिटी असते स्वतःची. ओके. पण जो तुमचा लॉजिकल ॲड्रेस असतो, दॅट इज युअर आय पी ॲड्रेस. तो आय पी ॲड्रेस काय असतो, तुझ्यापर्यंत सोर्स टू डेस्टिनेशन जे काय डेटा ट्रान्सफर केला जातो, तो ट्रान्सफर करण्यासाठी आय पी ॲड्रेस यूज करतो. आणि भरपूर डिफरन्स आहेत आय पी ॲड्रेसमध्ये आणि ह्याच्यामध्ये. आय पी ॲड्रेसमध्ये टी सी पी आय पी प्रोटोकॉल यूज केला जातो, यू डी पी प्रोटोकॉल यूज केला जातो. मॅक ॲड्रेसमध्ये अशी कोणती सिस्टम नाही आहे किंवा असे प्रोटोकॉल्स नाही आहेत. मॅक ॲड्रेसमध्ये पोर्ट्स यूज केले जातात. ओके. की ते पोर्ट थ्रू तुम्ही डायरेक्ट नेटवर्कला कनेक्ट होता. ओके. आणि मॅक ॲड्रेसमध्ये कोणत्याही प्रकारचा डेटा वगैरे ट्रान्सफर केला जात नाही. मॅक ॲड्रेसचा यूज त्याच्यासाठी यूज केला जात नाही. आय पी ॲड्रेसमध्ये काय, तुम्हाला जर कम्युनिकेशन करायचं असेल तर आय पी ॲड्रेस इम्पॉर्टंट आहे. डेटा ट्रान्सफर करायचा तुम्हाला आय पी ॲड्रेस हवा आहे. मॅक ॲड्रेस काय ॲक्च्युअल हार्डवेअरचा ॲड्रेस असतो, ज्याच्यातून तुम्ही नेटवर्कला कनेक्ट होत असता. ओके. फॉर एक्झाम्पल इथरनेट असेल, वायफाय असेल, ब्लूटूथ असेल, तर एक स्पेसिफिक नेटवर्कला तुम्ही कनेक्ट होत असता. त्याचं काम फक्त कनेक्ट करून देण्याचं असतं, ना की तुमचा डेटा ट्रान्सफर करण्याचं असतं. ओके. अजून कोणाला काय डाऊट आहे विचारा. विचारा अजून बाकीचे. हुजेफा, सर आमीन, कुठे आहेत बाकीचे सगळे? हा हुजेफा, काय डाऊट नाही तुम्हाला याच्यामध्ये? तुम्हाला डाऊट नाही कसं काय शंका येते मला याच्यावर काहीतरी? नाही डाऊट कसं काय सर आहे नाही, क्लिअर झालं सगळे पॉईंट. बरं ठीक आहे. अजून पहिल्यापासून जेव्हापासून मी इंट्रोडक्शन स्टार्ट केलंय इंटरनेट ऑफ थिंग्सचं, तेव्हापासून ते आत्ताच्या फेजपर्यंत, मग स्टार्टिंगपासून इंटरनेट काय असतं किंवा इंटरनेट ऑफ थिंग्स काय असतं, हिस्ट्री काय असते, त्याचे फंडामेंटल्स कोणते कोणते आहेत, प्रॉपर्टीज कोणते कोणते, ते सगळ्या गोष्टी पुढच्या. त्याच्यानंतर आपण डिझाईन प्रिन्सिपल्स बघितले, मॅजिकस मेटाफोर किंवा सगळ्या कीपिंग सिक्रेट्स, प्रायव्हसी. आणि याच्यानंतर ह्याच्यामध्ये टी सी पी आय पी, यू डी पी, अजून आपलं मॅक ॲड्रेस, आय पी ॲड्रेस, आय पी व्ही 6, आय पी व्ही 4, स्टॅटिक आय पी ॲड्रेस, डायनॅमिक. मग याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे की नाही? सगळं क्लिअर आहे. हॅलो. ओके. बाकी कोणाला काय प्रॉब्लेम आहे? कोण कोण आहे? अक्षता धनावडे, हुजेफा झाला, जबीन, निकिता, अमीन, शुभम मांडवकर, श्वेता जाधव, सिद्धेश रेमजे, तन्वी, तेजस, जमीर तू कसा काय शांत रे आज? हो सर, तुम्ही असताना आम्हाला प्रॉब्लेम नसतो सर. हो काय? कसला भारी डायलॉग होता. ठीक आहे. बाकी कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर सांगा मला आता.
तर ते मॅक ऍड्रेस मध्ये आपले 3-3 सहा सहा असतात ना हेक्साडेसिमल नंबर. ते 24 चे 2 हे केलेत, पार्ट्स केलेत आपण. हा. जर काउंट करताना आपण कसं काउंट करायचं? ते 3-3 चे 6 झालेत, मग पर बीट 6 जर असले तर 36 होतात 3-3 मध्ये. 8 असतात बघ. 8 असतात. 8 किती नाही 8 पण नसतात. थांब जरा. पर बीट साठी ना हेक्साडेसिमलला बघा हा पर किती आहेत टोटल. 6 बिट्स आहेत. आणि थांबा 1 मिनिट, मला करू दे कॅल्क्युलेशन. कितीतरी असतात पर 20 34 ABCD. किती टोटल बिट्स आहेत? हेक्साडेसिमल नंबर 12 हेक्साडेसिमल नंबर 4 बिट्स. 4 बिट्स असतात. पर बीट 4 असतात. हा बघ ना, पहिला मी समजा 6 बिट्स असतील तर 6 चोक 24. हा बरोबर. असे प्रत्येकाला 4 बिट्स असतात. हम्म. एक हेक्साडेसिमल नंबर इक्वल टू 4 बिट्स असं. आणि हम्म. त्या बिट्सला बाईट्स मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर डिवाइड बाय 8 करायचं. फॉर एक्झाम्पल समजा तुमच्याकडे 48 बिट्स आहेत. 48 बिट्सला बाईट्स मध्ये कन्वर्ट करायचं असेल डिवाइड बाय 8 करायचं. हम्म. म्हणजे बाईट मध्ये होतं. BYT बाईट्स मध्ये होतं. BYT. अजून काय डाऊट असेल तर विचारा. थँक्यू. अजून कोण आहे? हे बाकीच्यांना काय डाऊटच येत नाही का? महेश मोहिते, सिद्धेश, शुभम, अमीन कसं काय शांत आहे? अंतुले आहे का थारेवर? हॅलो नो सर. अमीन नाही आहे का? आवाज तर नाही येत आहे सर. थांबा हा, एकच मिनिट, मेसेज आला काय. अमीन अंतुले. मॅक ऍड्रेस मध्ये डिजिट्स अँड कॅरेक्टरची अरेंजमेंट कशी असते? डिजिट्स आणि कॅरेक्टरचे ॲडजस्टमेंट म्हणजे काय? आता ह्याच्यामध्ये आपण फक्त हेक्साडेसिमल नंबर्स वापरतो. हेक्साडेसिमल सिस्टम वापरतो. त्याच्यामध्ये डिजिट्स ही हेक्साडेसिमल नंबर सिस्टम आहे, डिजिटसाठी लावलेली नंबर सिस्टम आहे. आणि कॅरेक्टर्स ऑलरेडी आपण कॅरेक्टर ABCDEF फक्त वापरतो त्याच्यामध्ये, कारण हेक्साडेसिमल सिस्टम. म्हणजे त्याला तसं असं विचारायचं सर, की आपण जर आता तुम्ही कसं लिहिलेलं 34-AB असं लिहिलेलं ना, जर आपण AB आधी लिहिलं 34 नंतर लिहिलं असं काय विषय? तुम्हाला लाईव्ह दाखवतो की या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला दाखवतो मी आता. माझ्या लॅपटॉपचे जे काय मॅक ॲड्रेस आहेत ना ते तुम्हाला दाखवतो, म्हणजे तुम्हाला समजेल. मी असं काय नसतं रे पहिलं 34 झालं पाहिजे. तुम्ही कशी अरेंजमेंट करू शकता तुमच्यावर इट मीन्स ज्यांनी तुम्हाला OER प्रोव्हाइड केला ना, तर OER हा. तुमची अरेंजमेंट कशी असणार. ओके. आणि थांबा ते तुम्हाला दाखवतो करून. 1 मिनिट. मॅक ॲड्रेसमध्ये प्रोटोकॉल नसतात ना? नाही रे, प्रोटोकॉल नसतात. प्रोटोकॉल्स हे कशासाठी वापरले जातात? तर कम्युनिकेशन घडवून आणण्यासाठी प्रोटोकॉलचा यूज केला जातो. प्रोटोकॉल म्हणजे काय? तर 2 गोष्टींना कनेक्ट करण्यासाठी एक मीडियम आहे, दॅट इज प्रोटोकॉल. एखादे काम करून घ्यायचं आहे तर तुम्हाला प्रोटोकॉल यूज करावे लागतं. मॅक ॲड्रेस तसं नसतं. थांबा, तुम्हाला एक दाखवायचं होतं ना, 1 मिनिट स्क्रीन शेअर करतो. आता बघा, तुम्हाला समजा मॅक ॲड्रेस कसे असतात. तर मला पण आता मी ते दिलेले फक्त एक्झाम्पल होते ॲक्च्युअलमध्ये. ओके. तर काय करायचं, तुमच्या याच्यामध्ये तुम्हाला मॅक ॲड्रेस बघायचं असेल तर CMD ओपन करायचं, IP कॉन्फिग टाकायचं, ओके, /all म्हणायचं. म्हणजे काय, जेवढे डिव्हाइस किंवा जेवढे तुम्हाला इथरनेट पोर्ट असू देत तुमचा, किंवा तुमचे वायफाय असू देत, ब्लूटूथ असू देत, तुम्ही VGA केबल थ्रू कनेक्ट केला असेल तर जेवढे डिव्हाइस तुमच्या लॅपटॉपला कनेक्टेड आहेत त्या सगळ्या डिव्हाइसचे फिजिकल ॲड्रेस सगळे दाखवतो तुम्हाला याच्यावर. नेम काय आहे ते सगळे. ओके. बघा माझ्या लॅपटॉपला काय काय कनेक्ट होतं ते. ओके. पहिला विंडोजचा IP कॉन्फिगरेशन आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर इथरनेट अडॅप्टरसाठी दिलं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर वायरलेस लॅन अडॅप्टर असेल तर, लॅन अडॅप्टर लिनो याच्यासाठीच असेल तर, ओके. परत इथरनेट अडॅप्टर सेकंड असेल तर, 2 तिसरा पोर्ट असेल तर, वायफायसाठी असेल तर, हे सगळे दिलेलं असतं. आता तुम्हाला बघायचं की फिजिकल ॲड्रेस कुठे कुठे असतो. बघा तुम्ही इथं जर कुठे बघितलं IP कॉन्फिगरेशन असेल, तुम्हाला इथे कुठे दिसतोय? नसतो. तुम्हाला म्हटेल ना फक्त इथरनेट पोर्ट असेल तर, ब्लूटूथ पोर्ट असेल तर, जे तुमचे नेटवर्क
इंटरफेस कार्ड असतात त्यांना फक्त मॅक ॲड्रेस अलोकेट केलेला असतो. ओके बघा आता इथे आला इथरनेट अडॅप्टर इथरनेट म्हणजे काय इथरनेटचा पोर्ट तुमचा. मग त्या इथरनेटच्या पोर्टला काय असतो तुमचा ॲड्रेस असतो. बघा फिजिकल ॲड्रेस दिसतो ना तुम्हाला. ठीक आहे आवाज येतो ना माझा. हॅलो